मित्रांनो शॉर्टकट काही कामाचं नाही, कारण लांब लांब जर धाबा नसला जेवायला काही भेटलं नाही तर काय मारायचं का तिकडं. एरियाला बेकार आहे भाऊ, काही म्हणा घनदाट जंगल. तर नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कालचा ब्लॉग पाहिला ना, कसा वाटला कमेंट करून सांगा, पार्ट 1 पार्ट 2. तर ठीक आहे मित्रांनो, आपली सायकल बघू शकता बघा किती लावली होती. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण इथं रात्री स्टे केला कुठं माहिती आहे का, गुरुद्वारामध्ये. तर आता निघणार आहे मी थोड्या वेळाने. पलीकडे रेल्वे चालली, भद्रक आवाज येतोय. राहा व्हिडिओमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुमच्या भावाला. आजचा दिवस तुम्हाला पण आणि मला पण चांगला जावा, हीच देवाच्या चरणी प्रार्थना, आपल्या भगवंताच्या चरणी. आणि चला, जय गणेश गणपती बाप्पा, हर हर महादेव. अरे भाई साहब, ये केला कौन बिका रहा है अब? अच्छा, केला कितने का है? हाँ 100 रुपये दर्जन. 100 रुपये बहुत ज़्यादा यार. ज़्यादा केले बढ़िया है. हाँ जी, आधा डजन चाहिए था, बहुत ज़्यादा बोल रहे हो ना आप. हैं 100 रुपये डजन केला होता है क्या? केले की दादा 100 रुपये चाहिए, आधा डझन. तुम्हाला एक सांगू का बरं का, बरोबर मी केळी घ्यायला थांबलो आणि विचारलं भाव किती आहे. ते म्हणले 100 रुपये डझन. शेजारून एक माणूस आला, तो म्हणला किती पाहिजे, की तुला किती केलं पाहिजे नाही का. मी म्हणलं अर्धा डझन. ते म्हणले घ्या. त्याने दिले. मी म्हणलं पैसे धरा. ते म्हणले नको. हे हारोड तो आहे, तर त्या गावाला चाललोय. आणि तिथून पुढं जे ना, तिथून पुढं आपल्याला जायचं आहे वैष्णोदेवी मंदिराला जम्मूला. तर आज तिथून पुढचे क्लास ब्लॉग होणार आहे एकदम. या पिशवीत का ते केलं मला तेच कळत नाही. तुमच्या रोहित शर्माने 5 केळं खाल्ले, 5. एक केळं राहिले बॅगमध्ये ठेवून देतो, नंतर खातो. मिली मान्य आहे पोरांनो, आपल्या इकडे ऊन लागत आहे, पण इकडे एवढं मोकार गार लागत आहे. आपल्याकडे ऊन लागत असेल, मला म्हणणे, मला माहिती आहे ना. प्लॅन थोडा चेंज झाला आहे मित्रांनो. पठानकोट इकडे समोर, पुढे पठानकोट है. आप बताते हैं, इधर भी जम्मू बताता है. फिर यहाँ से जाना, पठानकोट से जाना पड़ेगा ना. पठानकोट से. अच्छा अच्छा. पता क्या है, इधर रास्ता खराब है, क्या फायदा जाने का. अच्छा अच्छा अच्छा. तो रोड खराब आहे आणि आता ह्या रोडने, इकडच्या रोडने जातो मी आता. ठीक आहे चला. ओके मध्ये शॉर्टकट काही कामाचं नाही, कारण लांब लांब जर धाबा नसला जेवायला काही भेटलं नाही तर काय मारायचं का तिकडं. मेरी चाहते तो फिजा में बहेगी, जिंदा रहेगी ओ के फना, ओ सांसों में कैसे सरगम है अब रात दिन. तर मित्रांनो, थांबली सायकल आपली, मी पण थांबलोय, कारण जेवण करा म्हणलं. तर बघू शकता हा बघा धरा बघा. हे बघा मित्रांनो, जेवणासाठी घेतलेलं मी मिक्स व्हेज, त्याच्यासोबत रोटी, कांदा. मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आहे माझं मस्त. आणि आपली सायकल इथं लावली होती, मस्त जेवलो आहे. आता वाजलेली इथं 11 वाजत आले इथं, आणि आता 11 वाजता मी निघलेलो आहे. ह्या रोडने आपल्याला जायचं आहे. मित्रांनो जेवण केलं आहे, आणि जेवण केल्यानंतर चढ लागला येडा वाहनाचा. पुढं आल्यानंतर मित्रांनो वडाचं झाड दिसलं मला. थोडा आराम करतो इथं मस्त आपला, निघतो. मी भारत यात्रा करतो. हां ठेवा पाणी जाऊ नाही आहे, पाणी आहे. मित्रांनो थोडा आराम करतो.
कालचा व्हिडिओ एडिट केला मस्त, एडिटिंग झालंय, एक्सपोर्टिंगला टाइम लागतो थोडा. इथं जर झोपलो तर आपला कॅमेरा गायब होईल. आणि रोडला आहे ना मी, म्हणजे तसं जर पाहिलं तर मंदिराच्या शेजारीचे मंदिराचे इथं, पण बुवा झोपणार नाही, फक्त आराम करणार आहे. तर मित्रांनो कमीत कमी अर्धा तास झाला आहे एका जागेवर बसलेलो आहे निवांत. एकदा जर कटाळा आला का आणि एकदा जर बसलो का एका जागेवर तर उठ वाटत नाही परत. इथं पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे हे जे ना हे पंजाब पोलिसाची एक चौकी आहे, तर त्याने मला 20,000 आणून दिला आणि ग्लास बाकी एक ग्लास ऊस दिलाय, सॉरी एक ग्लास 20,000 दिलाय. आता पितो. तर चला मित्रांनो निघालो मी, 1:30 वाजलेला आता. मी थांबलो होतो 12 वाजता, 1.5 तास थांबलोय मी आणि 1.5 तासानंतर निघतोय. सकाळी लवकर निघलो होतो ना आपण, त्याच्यामुळे थोडासा. तर बघा हे कुत्र, अरे कुत्र आहे का काय हे बघा. सुटलं तर डायरेक्ट कामच एखाद्याचं. मित्रांनो मी पंजाब बाउंड्री क्रॉस करतोय, पाठीमाग गेलाय ते दाखवायला तुम्हाला दाखल नाही. आता हिमाचल प्रदेशमध्ये घुसलोय मी. आता पंजाब राज्य क्रॉस केलं आपण आणि हिमाचलमध्ये घुसलोय, हिमाचल प्रदेशमध्ये. तर आतापर्यंत मित्रांनो महाराष्ट्रातून मध्य प्रदेशवरून राजस्थानवरून हरियाणावरून पंजाब आणि पंजाबवरून आता हिमाचल प्रदेशमध्ये आलो आता. तर एवढा सफर झाला आता पण आपला 2,500 किलोमीटरचा. माउंटेन प्लेसेस स्टार्ट. आता इथून पुढं एवढा बेकार चढे मित्रांनो. आता इथून पुढं माझा एक नवीन सफर स्टार्ट होत आहे, हार्ड वर्किंग सफर. बाबू गेलो लय बेकार चढ लागला लय. तुम्हाला दाखवतो थांबा. सरळ चढे सरळ. अरे बाप, गिअर बदलून तरी किती बदलणार आहे. एरियाला बेकार आहे भाऊ काही म्हणा. घनदाट जंगल. बघतो वर तिकडे जायचं मला. बघतो गाड्या येतात का तिथे जायचं. एवढा बेकार चढ मला आतापर्यंत जिंदगीत कधी लागला नाही. एवढा बेकार चढ भाऊ. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा हे सरळ चढे बरं. आता कॅमेऱ्यामध्ये काय होतंय, कॅमेऱ्यामध्ये आज दिसतंय सरळ, पण या सरळ आहे सरळ वर असं आहे असं डायरेक्ट. त्या गाड्या तर तुम्हाला अंदाजा लागत असं आता. या 4 व्हीलर मधून बंगाट जात आता. सायकल ढकली नाही थोडी, जेणेकरून काय होईल. काय झालं लस बेकार चढे बघ. तुम्हाला दाखवतो. बघा गाड्या बघा गाड्याच्या वाट लागली गाड्याची वाट लागली. तर आपण कोण आहेत. मशीन सोपं नाही भाऊ हे. मशीन नाही का गाड्या सुद्धा मागं पडित. चला शेणात पाय भरला भाऊ. मला असं काय मुळे राहिलं माहिती का. आता हे हॉटेल बघा, थांबा 2 मिनिटं. अवघे हॉटेल बघा, समोरचे हॉटेल आहे का रोडच्या शेजारी बरं का पलीकडे साईडला. आता इथं उतार आहे आणि चढ पण आहे. तिकडच्या गाड्या एकदम फास्ट येतात, इकडच्या गाड्या याला चढ मारत येतात. आता थांबते कशी. हा ज्यांना माहिती ते थांबत भाऊ. हा वाट लागली रे वाट लागली. चढे का काय हो गाडी व्हाय बोलायला लागली आम्ही. संपला हो. ओम नमः शिवाय. हर महादेव म्हणलं देव दिला बडा रे. हे बघा इकडं मूर्ती बघा केवढी मित्रांनो. मूर्ती देखो भाई. सांगतो ही जी आहे ना ही आईस्क्रीम घेतली ना इथून.
हर चढ़ाई के बाद उतार होता है, वैसी तरह हमने चढ़ा और अभी उतर रहे। माझ्या हिंदीसाठी आता एक लाईक करा, एक लाईक होऊन द्या मित्रांनो. लय उतर आता, ब्रेकला थोडंसं सांभाळावं लागेल कारण आपल्या गाडीचे आपल्या सायकलचे ब्रेक जे ना घासलेले आहेत. जो करे इनको जुदा मज अब नहीं इंजाम है. इकडं पंजाब आहे आणि इकडं हिमाचल प्रदेश आहे, म्हणजे बाउंड्रीवर इथं मध्ये नदी आहे. अच्छा, सुंदर असं ठिकाणी थांबलो आपण सध्या, हे बघू शकता. मी आलेलो आहे सध्या पठाणकोटमध्ये. इथून जम्मूला जायचं आपल्याला. मेला फिर लगेगा, गुर्जर फिर आएगा. गूगल मैप इज बेस्ट ऑप्शन फॉर स्टे. ओके, I am not perfectly in English but I try speak in English. ओके. तर मित्रांनो 4 वाजलेले आहेत, 4:30 म्हणजे 4:30 वाजता आले आहेत. आणि हे बघू शकता मंदिर, किती मस्त मंदिर आहे, जिथे मी तुम्हाला दाखवतो. सॉरी सगळ्यांना सॉरी. मी डायरेक्ट व्हिडिओ 2 तासानंतर चालू करत आहे. मी जेवण वगैरे केलंय मित्रांनो. हे बघू शकता, याच्या आतमध्ये डब्बा एक आणि आपला टेंट लावलेला आहे. टेंट मस्त, आपली सायकल पण मंदिराच्या आतमध्ये त्या पुजारींनी लावून दिली मित्रांनो. त्यांनी जेवण दिलं, आपल्याला राहायला जागा दिली आणि मी टेंट लावला आपला. मस्त एडिटिंग करीत होतो आणि एडिटिंग पूर्ण झालेली आपली आणि मस्त ब्लॉग इन करायचा होता. म्हणलं एकदा तुम्हाला भेटावं परत एकदा 2 तासानंतर. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.